आम्ही अनेक कार्यकर्ते बघितले की नेत्याचा प्रचार निवडणुकीपुरता करतात, परंतु धर्माचा प्रचार करणारी प्रचारक कुठंतरी कमी दिसत आहेत, कमी पडत आहेत आणि राजकारणाकडे वळणारा तरुण समाज जास्त दिसतोय. हा मनामध्ये त्यांची एक भावना होती आणि आपले कुठंतरी या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांच्या विचाराचा पगडा आहे आणि त्याच्यातून आपला असं म्हणतात की ज्ञानोबारायचं पारायण करायला जसं महाराजांनी सांगितलं की आता आपण गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह होत आहेत, पण पारायण करणारे किती आहेत? 10, 15, 20 लोक आहेत. कशामुळं कमी आहेत? तर अनुभव आल्याशिवाय अनुभूती येत नाही, पण अनुभव येण्यासाठी आयोजन असावं लागतं त्या तोलामोलाचं. आणि ते आयोजन आपल्या शेलू तालुक्यामध्ये, शेलू शहरामध्ये एका मयुरी पार्क नावाच्या एका एरियाचं नाव आता अलंकापुरी झालं आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचा किती मोठा ज्ञानोबारायांचे विचार आहेत. ज्ञानोबाराय या ठिकाणी येणार आहेत, तुमच्या आमच्या सर्वांचं भाग्य. आणि म्हणून याच्यातून आयोजन मोठं झालं तर लोक पारायणाला जास्त बसतील आणि पारायणाला बसल्याशिवाय अनुभव येणार नाही आणि अनुभव आल्याशिवाय अनुभूतीसुद्धा निर्माण होणार नाही. त्यामुळं 21,000 आकडा फक्त आत्तापर्यंत आला आहे. ही संख्या वाढण्याची खूप शक्यता आहे, म्हणून आम्हाला त्याचं नियोजन अजून मोठ्या ताकदीनं करायचं आहे. खरं तर महाराजांना मी खूप खूप धन्यवाद देतो. महाराज मानवत तालुक्यातले आहेत. तसं पाहिलं तर पोलीसवालासुद्धा हद्दीच्या बाहेर आपलं काम करीत नाही, परंतु धर्माला कोणती हद्द नसते. हा वारकरी संप्रदाय फक्त महाराष्ट्रापुरता, मराठवाड्यापुरता नाही तर हा जगात गेला पाहिजे, हा संदेश ज्ञानोबारायांनी दिलेला आहे. आणि त्याच विचारानं आमचे पंडित महाराज जात आहेत. महाराज, तुम्हाला खरं तर आम्ही धन्यवाद देऊन तुम्हाला लहान करणार नाही, परंतु शेलू तालुक्याचा हा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा. 21,000 ज्ञानेश्वरी पारायणाला काही जास्तच बसतील, परंतु हे पारायणाला बसणारी सर्व मंडळी हा कार्यक्रम माझा आहे. मी आमचा म्हणणार नाही, कारण आमचा म्हणलं की कोणी बी करावा असं वाटतो, तो हा माझा आहे. आणि याच्यासाठी आम्हाला जे काही तुम्ही सांगाल, आम्ही सर्व वारकरी संप्रदायातली मंडळी, असं म्हणतात 2 आवा 2 बुवा 2 जावा एका जागेवर जमत नाहीत, परंतु हा गैरसमज आता आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि तुम्ही आम्ही सर्व ज्ञानोबाराय तुकोबारायची लेकरं आहेत, त्या अधिष्ठानाखाली आम्ही सगळे